माणसाचं आयुष्य 3 पानाचं पुस्तक आहे मायबाप. माणसाचं आयुष्य म्हणजे 3 पानाचं पुस्तक आहे. 3 पानाचं पुस्तक भगवान परमात्म्याने तुमच्या आमच्यात दिलंय, हातात दिलंय. पहिल्या पानावर जन्म लिहिलाय आणि ते पहिलं पान माझ्या विटेवरच्या देवानं आपल्या हातात ठेवले, आपल्या हातात ठेवून घेतले. तुला कधी जन्माला घालायचं, कोणत्या घरात कुळात घालायचं, कोणत्या घरात घालायचं, श्रीमंताच्या घालायचं, गरीबाच्या घालायचं, तुला अपंग जन्माला घालायचं का तुला जसं जन्माला घालायचं, हे सगळं माझ्या विटेवरच्या देवाच्या हातात आहे. पहिलं पान विटेवरच्या देवानं आपल्या हातात ठेवून घेते, पण दुसरं पान भगवान परमात्म्यानं कोरं दिले आम्हाला, कोरं दिले कोरं. आणि ते दुसरं पान कर्माचं आहे, कर्माचं. कर्म ह्या बाबतीत देव अजिबात हस्तक्षेप करत नाही. दुसऱ्या पानाच्या बाबतीत देव अजिबात हस्तक्षेप करत नाही. ते कर्माचं पान कोरं दिले, कोरं. आणि खरं एक वास्तविक सांगतो, कर्माचं पान जरी कोरं असलं तरी त्याच्यावर एक चित्र आहे, पण ते चित्र गुप्त आहे. ते चित्र कसं आहे? गुप्त आहे. म्हणून हिशोबाला चित्रगुप्त आहे, चित्रगुप्त. म्हणून हिशोबाला चित्रगुप्त आहे. त्या पानावर काय लिहायचं? वारी करून सोन्याच्या अक्षरात लिहायचं का चोरी करून त्या पानावरती गिरगोटा काढायचा? हे तुमच्या आमच्या हातात दिले. लोक म्हणतात देवळात चोरी झाली. अहो, देवळात चोरी झाली, देव काय करायचा तुमचा? देव काय करत नाही. ते कर्म आहे तुमचं. देव त्याच्यात अजिबात हस्तक्षेप करत नाही, अजिबात हस्तक्षेप करत नाही. कर्माच्या बाबतीत देव अजिबात हस्तक्षेप करत नाही. काय पण करा तुम्ही, काय पण लिहा त्याच्यावर. कोरं पान दिले तुमच्या हातात. वारी करा, चोरी करा.